आम्हाला जे आवडीचं आहे, आम्ही ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, सतत सतत ज्या गोष्टीची आम्ही आठवण करतोय तीच गोष्ट जर आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल, जी वस्तू जी गोष्ट आम्हाला शेवटच्या वेळेला आठवते तीच जर आम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल, तर माऊली म्हणतात म्हणूनही सदा स्मरावे मातेची तुवा. अखंड आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, चिंतन करण्याआधी ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या दहिवली गावातील, अर्थातच दहिवली पाडा या गावातील हे गगे परिवार, सुशिक्षित आणि सुसंस्कारित परिवार, या गगे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी यमुनाबाई खंडू गगे आईसाहेबांना सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने काळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. अतिशय प्रेमळ स्वभावाची आई, भुकेल्याची भूक जाणणाऱ्या, तहानल्याची तहान जाणणाऱ्या, धर्म कार्य करणाऱ्या, देव कार्य करणाऱ्या, आपल्या जीवनाचा आनंद त्यांनी घेतलाच घेतला, आपल्या आयुष्याचा आनंद त्यांनी घेतलाच घेतला. पण या ठिकाणी कार्य करत असताना माणसाचं एक आद्य कर्तव्य आहे, स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी जगता आलं पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या नातेवाईकांसाठी जगता आलं पाहिजे. खर तर आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं दुःख, अतिशय तारुण्यामध्ये एखाद्या स्त्रीला वैधव्य यावं, मुलं लहान असतानाच त्यांचं पितृक्षेत्र हरपावं आणि वडिलांची माया, वडिलांचं प्रेम, आईची माया, आईचं प्रेम देण्याच्या दोन्ही जबाबदाऱ्या त्या आईसाहेबांवर यावं. अर्थात त्या आईसाहेबांची मुलं असतील, अर्थात आमचे लक्ष्मण दादा असतील, आमचे विजय दादा असतील, त्याचप्रमाणे आमच्या ताईसाहेब असतील, बेबीताई, विमलताई, कैलासवासी लीलाबाई आणि मालतीताई. ही मुलं अतिशय लहान असतानाच त्यांचं पितृक्षेत्र हरपलं. आईसाहेबांचे पती अर्थात आमचे बाबा खंडू बाबा गगे आईसाहेबांना सोडून गेले, या मुलांना सोडून गेलं. एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख असावं पण किती. खर तर माणसाचा जीवनच असं आहे, मनुष्य देहच असा आहे की तो परावलंबी आहे, पराधीन आहे. दैवजात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ब्रह्मलिखित घटना आहेत, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. या ऋणानुबंधाने आम्ही सगळी माणसं एकत्र येत असतो. अनेक माणसं एकत्र येत असतात, अनेक माणसं एका घरामध्ये जन्माला येत असतात, अनेक माणसं नात्याच्या बंधनामध्ये गुंफली जातात. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. एखादं दुःख, एखादा प्रसंग, एखादी लाट अशी यावी की कित्येक काळ दोन्ही ओंडके एकत्र मस्त की त्या पाण्यामध्ये राहत असलेले, त्या सागरामध्ये राहत असलेले, एखादी लाट त्यांना अशी तोडून टाकते, एखादी अशा प्रकारे विभागणी करून टाकते की काळांतरापर्यंत परत जवळ येत नाही. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, पण एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. माणसाचं जीवन कसं आहे, माणसाचं आयुष्य कसं आहे, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. खर तर आईसाहेबांचं पितृक्षेत्र हरपलं. भावंडांचं संगोपन करणं, भावंडांवर संस्कार करणं, त्यांचा सांभाळ करणं, ही सुद्धा जबाबदारी आईसाहेबांवरच आली. आईसाहेबांचं माहेर याच दहिवली पाडा गावातील पाटील परिवार आणि त्या पाटील परिवाराचे पिताश्री अर्थात आईसाहेबांचे पिताश्री, त्यांनी सुद्धा लवकरच या जगाचा निरोप घेतल्यामुळे, त्यांचा देहांत झाल्यामुळे भावांची जबाबदारी, त्या पाटील परिवाराची जबाबदारी सुद्धा आईसाहेबांवर आली.
किती संकट जरी माणसाच्या आयुष्यामध्ये आली, किती प्रसंग जरी माणसाच्या आयुष्यामध्ये आले, तरी माणसाने त्या संकटांना कसं सामोरे जावं, त्या प्रसंगांना कशा प्रकारे सामोरे जावं, त्या प्रसंगातून कशा प्रकारे बाजूला व्हावं आणि आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करावा, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण असेल तर आमच्या आईसाहेब, अर्थात ज्यांच्या उत्तरकऱ्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, यमुनाबाई खंडू गगे. मुलांचं संगोपन केलं, घराला घरपण दिलं, संसारामध्ये रममाण झाल्या, मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि म्हणून आई साहेबांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केल्यामुळे आज मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. नवे नवे नातवंड सुद्धा आई साहेबांची. बरं का, आज या कलियुगामध्ये मनुष्य पैशाने खूप श्रीमंत झालेला आहे, पण संस्काराने आणि संस्कृतीने श्रीमंत असेलच असं नाही. आज आईसाहेबांच्या वागण्या जगण्यामुळे, आईसाहेबांनी केलेले संस्कार, सांभाळलेली संस्कृती, त्या मुलांवर केलेले संस्कार, त्यांच्या जगण्या वागण्यातून आज आम्हाला पाहायला मिळतं ही सगळ्यात मोठी आईसाहेबांनी त्यांच्या मुलांसाठी दिलेली श्रीमंती आहे, संस्कार आणि संस्कृती, त्यांचं जगणं वागणं. आज या ठिकाणी प्रत्येक जणाने जर आपण विचार केला, आम्ही प्रवचन श्रवण करतोय, आम्ही कीर्तन श्रवण करतोय, आम्ही देवाचं नामचिंतन करतोय, आम्ही देवाचं नामस्मरण करतोय, भक्ती करतोय, परमार्थ करतोय, देवपूजा करतोय, उपासना करतोय, ग्रंथ वाचन करतोय. या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या वेळेला आम्ही देवाच्या पुढे हात जोडून उभे राहतो की नाही, त्यावेळेला बहुतांशी लोक, बहुतांशी वृद्ध माणसं देवाकडे प्रार्थना करत असताना, देवाला हात जोडून देवाला प्रार्थना करत असताना एक निवेदन करत असतात, एक प्रार्थना करत असतात, देवा अरे बोलता चालता मृत्यू येऊ दे रे देवा मला. प्रत्येकाला वाटतंय, प्रत्येकाला अंतःकरणपूर्वक वाटतंय, देवा मृत्यू तर 100% सत्य आहे, जाणं तर 100% सत्य आहेच, जावंच लागणार आहे, या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे. पण प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत असताना अशा प्रकारे प्रार्थना करत असतो की देवा मृत्यू जर द्यायचा आहे ना तर बोलता चालता मृत्यू दे रे देवा, बोलता चालता मृत्यू दे. वयाच्या 90व्या वर्षी आईसाहेबांनी आमचा निरोप घेतला. वयाच्या 90व्या वर्षी आईसाहेबांचा मृत्यू झाला. वृद्धापकाळाने आईसाहेबांनी आमचा निरोप घेतला, या जगाचा निरोप घेतला. पण माणसाचं मरण कसं असावं याचं एक उदाहरण, एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आमच्या आईसाहेब. कसा मृत्यू असावा माणसाचा? 90 वय वर्ष असून सुद्धा 1-1.5 किलोमीटर शेतावर जाऊन यायच्या, घरातलं काम करायचं, स्वतः करायचं सगळं काही. मृत्यूच्या दिवशी सुद्धा, ज्या दिवशी हे घर सोडून जायचंय, गाव सोडून जायचंय, जग सोडून जायचंय, त्या दिवशी सुद्धा आपल्या सुनेला उठवायचंय, तिला कुणीतरी जायचंय, घरातल्यांना कुणीतरी जायचंय, त्यांना जाणीव करून द्यायची, त्यांना उठवायचंय, त्यांना सांगायचं तुम्हाला जायचंय ना, चला तयारीला लागा. आईसाहेबांची आठवण या ठिकाणी मस्त की बघा ठेवलेली आहे. चूल, मातीची चूल. या अशा काही आठवणी आम्हाला आमच्या घरामध्ये संग्रहित करून ठेवाव्या लागणार आहेत, कारण उद्या मुलांना माहित नसतील चूल कशाला म्हणतात, बैलगाडी कशाला म्हणायची, जाता कशाला म्हणतात, उखल कशाला म्हणतात, मुसल कशाला म्हणतात, आहे की नाही? ही आईसाहेबांच्या अंगी असलेली कला आहे. आईसाहेबांनी त्या मातीची चूल बनवली. थोडी सुकल्यानंतर ते दार कोरावं लागतंय, बरोबर का? थोडी सुकल्यानंतर दार कोरावं लागतंय. ते दार कोरावचं काम आईसाहेबांनी केलं जायच्या आधी, जाण्याच्या आधी, निरोप घेण्याच्या आधी, बरं का? म्हणजे माणसाचा मृत्यू बघा ना कसा असावा. बोलता चालता अगदी सगळ्यांमध्ये राहताना, सगळ्यांना मार्गदर्शन करता करता जे आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतोय त्याप्रमाणे आईसाहेबांनी तो मृत्यू साधलेला आहे. ऐका ना, गावामध्ये चालणारा सत्संग बाजूलाच, त्या सत्संगामध्ये सामील व्हावं, तो सत्संग करावा, तिथे भगवंताचं नामचिंतन करावं, श्रवण करावं शेवटच्या श्वासापर्यंत.
या प्रवचन सेवेसाठी जो श्लोक घेतलेला आहे ना, 8वा अध्याय आणि 6वा श्लोक, या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंती कोणते सदा तद्भाव भाविताः. आणि या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी होय ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी झयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची कुवा. मृत्यू ही सोहळा असावा, मृत्यूचा सुद्धा सोहळा घडावा, अशा प्रकारे मृत्यू आमच्या आईसाहेबांचा झाला. सत्संग करता करता, भगवंताचं नामचिंतन करता करता तुमचा आमचा निरोप आईसाहेबांनी घेतला. 50 ते 55 वर्ष आईसाहेबांनी ज्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांच्या कार्य केलं, पुन्हा पुन्हा त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, कारण माझं जेवढं वय नाहीये तेवढ्या वर्ष त्यांनी परमार्थ केलेला आहे, तेवढा वर्ष त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे. अशी माणसं खूप काही सांगून जात असतात, आपल्याला खूप काही देऊन जात असतात, खूप काही शिकावंसं वाटतं ह्या माणसांकडून आम्ही. आणि गेली 50 ते 55 वर्षाच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी जी साधना केली, जी तपश्चर्या केली, जी देवपूजा केली, जी उपासना केली, जे कार्य केलं, शेवटचा दिवस त्यांचा गोड झाला, गोड झाला. शेवट तर सगळ्यांना आहे रे, पण त्या शेवटचा कौतुक मुलांना सुद्धा वाटावं. त्या मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवून आईने प्राण सोडावा. मुलांची माया, मुलांचं प्रेम किती असावं, एक आदर्शयुक्त उदाहरण आहे या ठिकाणी. ते गगे परिवाराचे ते दादा आहेत आमचे, अर्थात या आईसाहेबांची मुलं, लक्ष्मण दादा असतील, विजय दादा असतील, मुली असतील, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आईची सेवा केली. आईला प्रेम दिलं, आईने सुद्धा प्रेम केलं, आईने माया दिली, चांगल्या प्रकारचे संस्कार केले. आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी 90व्या वर्षी, वयाच्या 90व्या वर्षी आईने तुमचा आमचा निरोप घेतला. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जे काही करतोय ना, ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याच्याविषयी ममत्व निर्माण होते, ज्याची आवड आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असते. मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे राहावं, काय कार्य करावं, म्हणजे आमचं शेवट सुंदर होईल, आनंदात होईल. शेवट तर प्रत्येकाला आहे, कधी येते माहीत नाहीये, बरं का. मृत्यू प्रत्येकाला आहे, कधी माहीत नाहीये. जन्मतारीख इथे बसलेल्या 80% लोकांना खरी माहिती असेल, खोट्या तर सगळ्यांनाच माहिती असते. खरी जन्मतारीख, बरं का. शाळेतली वेगळी असते, काही वेळेला लवकर शाळेत टाकावं म्हणून ते नाही का 2-4 महिने वाढून घेतलेले असतात खाडापोड करून. जन्मतारखा सगळ्यांना माहिती असतील, मृत्यूची तारीख एकालाही माहिती नसेल. आहे कोणाला माहिती, मला कधी जायचं आहे, तुम्हालाही नाही आणि मलाही नाही, पण जायचं आहे एवढं स्मरणात ठेवा. जायचं आहे हे 100% सत्य आहे, जायचंच आहे, बरं का. लवकर शाळेत टाकावा म्हणून तिथे खोडाखोड करून ती तारीख बदलता आली, पण इथे तारीख बदलता येणार नाही. जरा मला अजून जगायचंय, नातवाचं लग्न पाहायचंय, काय अजून मला बरंच काही पाहायचंय, म्हणून ते जरा खोडून घ्या ना. जरा मृत्यू जरा पुढे ढकला ना, चालणार नाही. राजा असता मृत्यूला 1,00,000 कोटी कबूर झाला तरी सोडेना तयाला मृत्यू काय. लोक मोरो मोरो जाती वडिले गेली ही प्रचिती. आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतो तोही तैसा झाला, तैसा झाला. परिवर्तन व्हायचं कधी? दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो ना. आम्ही किती दिवस हे सगळं काही केल्यानंतर आमच्यामध्ये देवत्व येईल, आमच्यामध्ये देवासारखी कर्म येतील, आम्ही देवासारखे वागू जगू. किती प्रवचन श्रवण केल्यानंतर आमच्यामध्ये परिवर्तन होईल, किती कीर्तन श्रवण केल्यानंतर आमच्यामध्ये परिवर्तन होईल. परिवर्तन घडलं पाहिजे. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली, ही माणसं कशी जगली, कशी वागली बघा ना. अरे स्वाभिमानात जगल्या, कोणापुढे झुकल्या नाही, वाकल्या नाही, आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या मुलांवर संस्कार केले, भावांना आधार दिला, त्यांना मार्गदर्शन केलं. आणि जाताना सुद्धा अशा गेल्या, ह्या जगाचा निरोप घेताना सुद्धा असा घेतला की ज्या मृत्यूची अपेक्षा प्रत्येक जण आज मनुष्य करतोय, ज्या पद्धतीने, त्या पद्धतीने 90व्या वर्षी या ठिकाणी तुमचा आमचा निरोप हसत खेळत चालता बोलता घेतला, चालता बोलता.
बरं का? कित्येक वर्ष परमार्थ केल्याची ही पावती आहे, हे फळ आहे. कित्येक वर्ष आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भगवंताचं नामचिंतन केल्याचं हे फळ आहे. हे सहज मिळत नाही, त्यासाठी तेवढी तपश्चर्या करावी लागते, त्यासाठी तेवढा प्रयत्न करावा लागतो. आम्ही आमच्या संसारामध्ये कार्य करत असताना, आम्ही आमच्या प्रपंचामध्ये कार्य करत असताना माईच्या आधीन सहज होतो, नको त्या गोष्टींकडे सहज वळलो जातो. आम्ही जी धावपळ करतो, जे आम्ही प्रयत्न करतोय, ते कशासाठी करतोय? काही प्राप्त व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. जी आम्ही धावपळ करतोय, जे प्रयत्न करतोय, ते सत्यासाठी की असत्यासाठी, नाशिवंतासाठी की अविनाशासाठी, ते आमच्या हिताचं आहे की अनहिताचं आहे, याचा विचार पण आम्ही करत नाही. येतो याचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये कधीतरी, याचा विचार आम्ही करतोय कधीतरी. जगातील प्रत्येक गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून आम्ही धावपळ करत असतो. जगातील प्रत्येक गोष्ट प्राप्त करून घ्यावी, आम्हाला मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो, धावपळ करत असतो. पण सांगू का, जगातील प्रत्येक गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी जे आम्ही धावपळ करतो ना, जे प्रयत्न करतो ना, त्यालाच प्रपंच म्हणतात, त्यालाच संसार म्हणतात. जगदीश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी ज्या दिवशी आम्ही धावपळ करू ना, ज्या दिवशी आम्ही प्रयत्न करू ना, त्या दिवशी आम्हाला परमार्थ कळेल, त्या दिवशी आम्हाला भक्ती कळेल. भक्ती कशाला म्हणतात, परमार्थ कशाला म्हणतात? आम्ही देव पाहण्यासाठी प्रयत्न करतोय, आम्ही देव प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतोय. आम्हाला देवाचं दर्शन घडावं, आम्हाला देवाला पाहता यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, धावपळ करतोय. देव पाहण्यासाठी जेवढे आम्ही प्रयत्न करतोय ना, त्यापेक्षा विशेष प्रयत्न ज्या दिवशी आम्ही देव होण्यासाठी करू ना, त्या दिवशी बसल्या जागेवर आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त देव होण्यासाठी प्रयत्न करा, देव होण्यासाठी. जगाने काय करावं हे आम्हाला कळतंय ना. शेजाऱ्यांनी कशी वागावं, नातेवाईकांनी कसं वागावं, आमच्या मित्रांनी कसं वागावं, हे प्रत्येकाला कळतंय. बोलूनही दाखवतात ते, पण आम्ही कसं वागावं हेच आम्हाला कळत नाही. ज्ञान आहे, आत्मज्ञान नाही. ज्ञानाचं लक्षण सांगत असताना असं म्हटलेलं आहे, ऐका, ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान कशाला म्हणतात? पाहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. आम्हाला स्वतःला शोधता येतंय ना, आम्हाला स्वतःला पाहता येते ना, आम्ही काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे ज्याच्याने आम्हाला कळतंय त्याला आत्मज्ञान म्हणतात. संतांनी हे आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं. जग सुधारलं पाहिजे, गाव सुधारलं पाहिजे, घर सुधारलं पाहिजे, कुटुंब सुधारलं पाहिजे, सुरुवात आपल्यापासून करा. संतांनी कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून केलेली आहे, आपल्यापासून केलेली आहे. स्वतः तसे जगले, वागले, चालले, घडले, तेव्हा समाजामध्ये परिवर्तन घडलेलं आहे. चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे. आम्ही कुठे गुंतलेलो आहेत, आम्ही आमच्या संसार प्रपंचात कार्य करत असताना कशा प्रकारे कार्य करतो हेच आम्हाला कळत नाही. रात्रीची वेळ आहे, घरातली सगळी मंडळी झोपलेली आहेत, त्याच घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक टोपलं उघडं घातलेलं आहे. टोपला माहिती आहे ना, बांबूच्या काड्यांनी विणलेलं, वरून शेणाने सारवण दिलेलं ते टोपलं उघडं घातलेलं आहे एका कोपऱ्यामध्ये. उंदराने बघितल्यानंतर उंदराला कळलं की ज्या अर्थी हे टोपलं उघडं घातलेलं आहे, त्या अर्थी याच्यात काहीतरी धान्य आहे, काहीतरी अन्न आहे. जर हे टोपलं आपण कुळतळलं आणि आपल्याला आतमध्ये जायचा मार्ग जर आपण केला, तर ते धान्य आपल्याला खायला मिळणार आहे. त्यात जे काही अन्न असेल ते आपल्याला खायला मिळणार आहे. ते अन्न आपल्याला मिळावं, ते धान्य आपल्याला मिळावं, या उद्देशाने घरातील सगळी मंडळी गाढ झोपलेली असताना ते उंदीर कुडतळायला लागलं. कुडतलता 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 त्याच्या दातांना त्रास व्हायला लागला, हिड्यातून रक्त यायला लागलं. बरंच कुडतलेला आता विचार करतोय, त्रास होतोय खरं, रक्त येतोय खरं, पण जर या टोपल्याला होल पाडला आणि आपल्याला जर आतमध्ये जायला जर मिळालं, तर ह्या आतमध्ये असलेलं जे काही धान्य असेल ते आपल्याला मिळेल, ते खाता येईल.
पहाटेच्या वेळेला जेव्हा त्याने ते कुडतलता तो टोपल्याला होल पूर्ण केलं की नाही, ज्या वेळेला त्या टोपल्याला होल पडलं की नाही, त्यावेळेला त्याच होलातून त्या टोपल्याच्या आतमध्ये असलेला एक साप बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर त्याने त्या रात्रभर मेहनत केलेल्या उंदराला गिळंकृत केलं. त्याला माहिती नव्हतं की मी जी मेहनत करतोय ना, या मेहनतीमध्ये मी जे प्रयत्न करतोय ना, या प्रयत्नामध्ये मी काळाच्या जवळ जातो हे त्याला कळलं नव्हतं. मी काळाला आमंत्रण करतो हे त्याला कळलं नव्हतं, याची जाणीव त्याला नव्हती. आमचंही असंच आहे ना. आम्ही जे आयुष्यामध्ये धवपळ करतोय, जे काही जगतोय वागतोय, याच्यामध्ये आम्ही विचार करत नाही की हे जे कार्य करतोय याच्याने हित आहे की अनहित आहे. आम्ही जे जगतोय वागतोय याचा विचार करत नाही की हे आमच्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे, हे सुखकारक आहे की दुःखकारक आहे. मुळतः ज्याला आम्ही सुख समजतोय ना, ज्याला आम्ही समाधान समजतोय ना, संत त्याच्याकडे फिरकले पण नाहीत. बरं का? आणि जे सुख संतांनी अनुभवलं, जे सुख संतांनी प्राप्त करून घेतलं, त्याच्याकडे आम्ही सहज आकर्षित होत नाहीत. आकर्षित करावं लागतंय. सत्य माणसाला सांगावं लागतंय, सत्य माणसाच्या मनावर बिंबवावं लागतंय, त्याप्रमाणे माणसाला मार्गदर्शन करावं लागतंय. असत्याकडे माणसाची सहज वाटचाल होते, सहज वाटचाल होते. तुमच्या मुलाने व्यसनाधीन व्हावं म्हणून तुम्हाला सत्यनारायण घालायची गरज लागत नाही. तुमच्या मुलाने व्यसनाधीन व्हावं म्हणून एखाद्या देवाला नवस करायची तुम्हाला गरज लागत नाही. पण व्यसनाधीन झालेल्या मुलाने निर्व्यसनी व्हावं म्हणून तुम्हाला देवाला नवस करावा लागतो, प्रार्थना करावी लागते. असत्याकडे आम्ही सहज वळवलो जातोय. कसं वळवलं जातोय आम्हालाही कळत नाही. आम्ही व्यसनाधीन होतोय, कसं होतंय कळत नाही. सहज सुरुवात करताना टाइमपास म्हणून करत असतो. तो एखाद्या तंबाखू खाणाऱ्या माणसाला विचारा ना, तू व्यसन म्हणून करायला लागला का? सुरुवात नाही, टाइमपास म्हणून सुरुवात केली. सुरुवातीला कधीतरी खायचो, मित्रांच्या बरोबर असतो, मित्रांनी ते मळता जास्त झाले की माझ्या हातावर टेकायचे, मी खाऊन घ्यायचो. आता पुडी जर नसली तर चीन पडत नाही. ट्रेन मध्ये असला आणि तंबाखू असली, समजा चुना नसला तर त्याला माहित नाही समोरचा खातोय की नाही खातोय, तरी हात पसरतोय, हाय का चुना द्या ना. तिथे लाज वाटत नाही त्याला काही वाटत नाही. तिथे भरलेल्या मंडपामध्ये तो एखाद्याला विचारतोय ज्याचा तंबाखूशी काही संबंध पण नाही, त्याला विचारतोय चुना आहे का? तो मी खातच नाही तर चुना कसला? नाही, मला वाटलं खाताय की काय. आम्ही जसा चष्मा लावतो ना तसं जग आम्हाला दिसत असते. काळं दिसतंय सगळं. का? आम्ही काळा चष्मा लावतो. दर्पणी प्रतिबिंब दिशे जैशाचं तैसे भासे, तयाचे ते सूत्र असे आपणाचं पाशी. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे आमच्यावर अवलंबून आहे. आम्ही कसं पाहतोय जगाकडे, काय घेतोय जगातून, हे सगळं आमच्यावर अवलंबून आहे. म्हणून तर मौली म्हणतात ना, आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे की. तुमच्यामध्ये मीही बदल घडवू शकत नाही आणि तुम्ही माझ्यातही बदल घडवू शकत नाही. पण आपल्या दोघांमध्ये बदल घडवण्याचं सामर्थ्य या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, गीतेमध्ये, गाथेमध्ये आहे. जगद्गुरु तुकोबांच्या विचारामध्ये, मौली ज्ञानोबांच्या विचारामध्ये घेतलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, त्याप्रमाणे चाललं पाहिजे, जगण्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. 2-2, 3-3 तासाचे चित्रपट आम्ही एका जागेवर बसून पाहतोय. किती आकर्षित होतोय. जशी पुढे क्रिया घडते ना तसे हावभाव आम्ही करत असतो. एवढे रममाण होत असतो आम्ही की आम्हाला माहिती नाही किती वाजले, किती वेळ झाला. ते प्रवचनामध्ये किती रममाण होतो बरं. आपण कसं ऐकतो बरं. आपली तोंडच सांगतायत. नाईलाजाने बसलोय की खऱ्या अर्थाने ऐकायला बसलोय. श्रवण करतोय की टाइमपास म्हणून चाललंय, हे तोंड सांगतंय आपलं. आपण किती आवडीने ऐकतोय ते. बरं का? सगळं याच्यावर अवलंबून आहे. ऐका जरा. हे शूद्र आहे, कमरेपासून खाली, कमलेपासून इथपर्यंत सगळा हा वैश्य आहे. व्यापार सगळा इथे चालतो, सगळा व्यापार इथे चालतो ना. आणि इथून इथे हा क्षत्रिय आहे. काय असेल काम ते बाकीचं मारा तोडा फोडायचे काय असेल ते. आणि मग हा ब्राह्मण आहे. बाकीच्या ते असू द्या बाजूला, काय असेल ते तुमचं तुम्ही बघा. याला महत्व आहे.
पासपोर्ट फोटो काढायचा असेल तर आम्ही एवढा महत्वाचा समजतोय, हा महत्वाचा समजतोय, मागचा नाही देत. ऍक्सिडेंट जर झाला तर एखाद्या वेळेला अगदी जर विस्कळीत जर सगळं काही झालं असेल तर पहिले आम्ही शोधतोय तोंड बघा, चेहरा बघा, याच्यावरून ओळख पटली जाते. आमचा हा चेहरा सांगतोय आम्ही किती इथे रममाण आहोत, कशा पद्धतीने बसलोय, कशा पद्धतीने ऐकतोय, कशा पद्धतीने जगतोय, वागतोय. बरं का? आणि हे सगळं याच्यावर अवलंबून आहे. इथे काय व्यापार चालतो आमचा याच्यावर सगळं अवलंबून आहे. काय आहे काय नाही आहे सगळं इथे अवलंबून आहे. आमच्या अंतःकरणावर सगळं अवलंबून आहे. आम्ही काय करतोय माहितीये का? मी बाह्यांगाला विशेष महत्व देतोय, अंतरंगाला विशेष महत्व देत नाही. पण खऱ्या अर्थाने अंतरंगाला महत्व दिलं पाहिजे. आमच्या आतमध्ये कसले विचार आहेत, कशा पद्धतीने जगतोय वागतोय, आमच्या अंतःकरणामध्ये कुठली कर्म आहेत, काय विचार आहे, त्याला महत्व आहे. आणि म्हणून बाह्यांगापेक्षा अंतरंगाला महत्व दिलं पाहिजे. बाह्यांगामध्ये आम्ही कितीही काही जरी केलं तरी आमच्या अंतरंगामध्ये बदल होत नाही, मनामध्ये बदल होत नाही, अंतरंगामध्ये परिवर्तन होत नाही, मनामध्ये परिवर्तन होत नाही. मनात जर परिवर्तन घडवायचं असेल, अंतःकरणामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर त्यासाठी बाह्यांगापेक्षा आम्ही अंतरंगाला विशेष महत्व दिलं पाहिजे, जे संतांनी महत्व दिलं. संतांनी बाह्यांगाला कमी महत्व दिलंच नाही, अंतरंगाला विशेष महत्व दिलं. जन्म झालेला आहे, मृत्यू 100% सत्य आहे. मृत्यूच्या वेळी आम्ही कसं असावं, कसं जगावं, कसं राहावं याचा विचार आम्ही केला पाहिजे. जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नव्हतं, हे आमच्या हातात नाही. मृत्यू कसा व्हावा, कुठे व्हावा, कधी यावा हेही आमच्या हातात नाही आहे. पण जन्म आणि मृत्यूचा मधला काळ जो आहे, ज्याला आयुष्य म्हणतोय, तो आयुष्य आमच्या हातात आहे. किती असावं आम्हाला आमच्या हातात नाहीये. आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, पण आयुष्य कसं असावं हे मात्र आमच्या हातात आहे. आयुष्य कसं जगावं, कसं असावं हे आमच्या हातात आहे. आम्हाला सर्वांना जन्मतारखा माहिती आहेत, मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे का? इथे जन्मजय राजा आणि वंशपायन यांचा संवाद चालू आहे. आणि जन्मजय राजा वंशपायनला विचारतायत, व्यास मुनींचे 4 शिष्य सुमंतू, पैल, जैमिनी आणि वंशपायन. त्यापैकी वंशपायनला जन्मजय राजा विचारतायत, साधू पुरुषाला काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? वंशपायन म्हणतात हो खरं आहे. जन्मजय राजा म्हणतात कसं काय कळतोय जरा सांगा ना, सविस्तर वर्णन करा ना त्याचं. साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, जन्मजय राजा म्हणतायत. वंशपायन म्हणते जन्मजय राजाला कथा सांगायला घेतलेली आहे, संवाद चालू आहे त्यांचा. आणि सांगायला सुरुवात केली. एखादा साधू आहे का कोणी येथे? साधूची व्याख्या सांगितलेली आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ज्याचे 6 धुतलेले आहेत तो साधू, सुचिरभूत आहेत, धुतलेले आहेत. काम असावा धुतलेला असावा, लोभ असावा धुतलेला असावा, क्रोध असावा धुतलेला असावा. ज्याचे 6 धुतलेले आहेत तो साधू. मी माझी ऐसी आठवण विसरले, जयाचे अंतःकरण पार्थ तोची साधू, तोची संन्याशी जाण. आणि साधूची क्रिया जी काय, साधूचं जे काय आहे वागणं जगणं, त्याचं वर्णन करण्याचं काम त्या ठिकाणी संवादामध्ये चालू आहे. जन्मजय राजा ऐकतायत, वंशपायन सांगतायत, सांगा ना साधूला कशा प्रकारे मृत्यू कळतोय. एखादा साधू जर पूर्वेच्या दिशेने चाललेला आहे, सूर्य उगवतीच्या दिशेने, सकाळच्या वेळेला सूर्य उगवलेला आहे, पूर्वेच्या दिशेने जात असताना, सूर्य उगवताच्या दिशेने जात असताना त्याची सावली कुठे पडायला पाहिजे? पश्चिमेला. पण सावली जर दक्षिणेला पडली असेल तर समजायचा 6 महिन्यावर मृत्यू आहे, 6 महिन्यावर मृत्यू आहे. आपण फक्त ऐकून घ्या, सावली बघू नका, कारण आपण साधू नाहीत. ही गोष्ट साधूची चालू आहे. मग तुम्ही म्हणाल ऐकवता का? पुढे समजेल काय ऐकवतो ते. सावली बघू नका, सूर्याकडे बघा, नमस्कार करा, भगवंताचं नामचिंतन करा, बरं का?
एखाद्या वेळी एखादा साधू ज्या वेळेला आंघोळीसाठी पाणी घेतोय अंगावर, सर्व अंग भिजते पण खांदे भिजत नाहीत, खांदे भिजत नाहीत, खांद्याला पाणी लागत नाहीत, समजायचा 3 महिन्यावर मृत्यू आलेला आहे. एखादा साधू नदीच्या काठी गेलेला आहे, त्याचं प्रतिबिंब तो पाहतोय, त्या पाण्यामध्ये सगळं धड दिसतंय पण शिर दिसत नाही, समजायचा 3 महिन्यावर आलेला आहे. आपली बोट ज्या वेळेला आपण कानामध्ये घालतोय बरं का, ज्या वेळेला आपण बोट कानामध्ये घालतोय त्यावेळेला आपलाच नाद आपल्याला ऐकू येतोय. ज्या दिवशी येणार नाही समजायचा 9 दिवसावर आलेला आहे. सूर्याकडे बघितल्यानंतर जेव्हा आम्ही डोळे चोळतोय ना तेव्हा चक्र चक्र आम्हाला दिसतात. ज्या वेळेला दिसायचे बंद होतील समजायचं 7 दिवसावर आलेला आहे. डोळ्यांच्या गाठी न पाहाय भुवयांच्या गाठी ज्या वेळेला दिसणार नाही समजायचं 5 दिवसावर आलेला आहे. आणि पुढे म्हणतायत नासागरीचे आग्रह न देखता नाही म्हणा तेची दिनी रामकृष्ण. आणि ज्या दिवशी आमच्याच नासागरी अर्थातच नाकाचा शेंडा आम्हाला दिसायचा बंद होईल, दिसणार नाही समजायचं त्या दिवशी आम्हाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. आम्ही सावली बघता कामा नाही, आम्ही खांदे बघता कामा नाही, आम्ही आमचं प्रतिबिंब पाहता कामा नाही, आम्ही नाद ऐकता कामा नाही, आम्ही चक्र पाहता कामा नाही, आम्ही गाठी पाहता कामा नाही त्या भुवयांच्या. नवे आम्ही नाकाचा शेंडाही पाहू नये. तर मग काय केलं पाहिजे? शेवटचा दिवस आहे मला जायचा एवढं स्मरणात ठेवून अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. रिकामा अर्ध घडी राहू नको. दलिता कांडिता तुझं गाईन अनंत. आम्ही जिथे असू तिथे भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आम्ही ज्या ठिकाणी असू ना त्या ठिकाणी आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये उद्धार जर करून घ्यायचा असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. 4 युगाचा निवाडा जर आम्ही घेतला तर 4 युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधनं होती. त्या पापाचं क्षालन करण्यासाठी, आमच्यामध्ये परिवर्तन घडण्यासाठी, साधना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधना होती. कलियुगामध्ये जर आमचा उद्धार आम्हाला जर करून घ्यायचा असेल तर त्यासाठी एकमेव आणि अतिशय सोपं साधन सांगितलेलं आहे. देवाची द्वारी हा क्षण भरी तेणे मुक्ती 4 साधयेला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती प्राप्त करून देण्याचा अधिकार सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही अखंड नामचिंतन केलं पाहिजे. अखंड नामचिंतन केलं पाहिजे. आम्ही कुठे अडकलेलो आहोत, आम्ही काय करतोय हे आमचं आम्हालाच कळत नाही. अनेक साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय. ज्या ठिकाणी आम्ही कार्य करतोय ना, ज्या ठिकाणी आम्ही जगतोय वागतोय, ही जागा ही भूमी किती पवित्र आहे. कशा पद्धतीने कार्य या ठिकाणी घडलेलं आहे, कशा पद्धतीने कार्य घडतं याचा विचार आम्ही करत नाहीत. आमचं आद्य कर्तव्य काय, आम्हाला हा नरदेह भगवंताने कशासाठी दिलेला आहे. 83,99,999 योनी असताना सुद्धा 84,00,000 जीवयोनी निर्माण केली. मनुष्य देह कशासाठी? भगवंताचं नामचिंतन घडावं, भगवंताचं नामस्मरण घडावं, परमार्थ घडावा. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे हा नरदेह आहे, कळत नाही. अनेक युग या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, अनेक युगांनी कार्य केलेलं आहे. मुख्य युग 4 आहेत पण एक युगाचे 7 भाग पडतात. म्हणून तर आपण म्हणतो युगे 28 विटेवरी उभा असो. ज्या वेळेला कलियुग यायला निघाला या ठिकाणी त्या वेळेला ब्रह्मदेवाला कलियुगाने सांगितलेलं मी सगळीकडे कार्य करेन रे, मी सर्वत्र जाईन, मी सगळीकडे कार्य करेन, माझ्या मनासारखं जगेन, माझ्या मनासारखं वागेन. पण भरतखंडी पुण्य बहुत. ज्या ठिकाणी धर्म कार्य आहे, नीतीने जगणं वागणं आहे, नीती मूल्यांची जोपासना केली जाते, त्या भरतखंडामध्ये जायला मला भीती वाटते. त्या भारत देशामध्ये जायला मला भीती वाटते. कलियुग म्हणतोय. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा हिंदुस्थान आहे. भगवान श्रीकृष्णांनी ज्या ठिकाणी कार्य केलं त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा हिंदुस्थान आहे. अनेक साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा हिंदुस्थान आहे. या हिंदुस्थानच्या श्रुती आम्हाला शिकवतायत. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. या हिंदुस्थानचे
आमची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे, एवढी श्रेष्ठ आहे की आम्ही भूमीला सुद्धा माता बोलतोय, भूमाता. गाईला सुद्धा माता बोलतोय, गो माता. गंगेला सुद्धा माता बोलतोय, गंगा मैया, गंगा माता. नवे नवे आमच्या देशाला सुद्धा आम्ही भारत माता म्हणून नाव घेतोय, भारत माता म्हणून संबोधतोय. शास्त्र सांगतं यत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात, सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. आणि म्हणून एवढी श्रेष्ठ संस्कृती असलेल्या, एवढे श्रेष्ठ संस्कार असलेल्या या हिंदुस्थानमध्ये आम्ही कार्य करतोय, या भारत देशामध्ये आम्ही कार्य करतोय. या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास करावा, या भूमीचं दर्शन घडावं म्हणून परदेशातल्या लोकांनी इथे यावं, या संस्कृतीचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न करावा. आम्ही याच ठिकाणी कार्य करत असताना आम्हाला जाणीव होऊ नये, आम्ही जगण्या वागण्यासाठी तसा प्रयत्न करू नये, एवढे अभागी आम्ही आहोत, एवढे अभागी आम्ही आहोत. आम्हाला जर खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्याचा जर आनंद घ्यायचा आहे, आयुष्य सुंदर करायचं आहे ना, तर आम्ही जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो पाहिजे, मौली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो पाहिजे. आम्ही विचार केला पाहिजे आमचं कसं जगावं, कसं वागावं. आमच्याकडे किती ज्ञान असावं, ते ज्ञान असल्यानंतर आम्ही कशा प्रकारे त्या ज्ञानाचं कार्य करावं, ज्ञानी म्हणून कसं वावरावं, कसं जगावं, कसं वागावं. योगियांची मौली ज्ञानोबांचा आदर्श घ्यावा, आम्ही त्यांचा विचार करावा. आम्ही किती कशा प्रकारे वैराग्य असावं, आमचं वैराग्य कशाला म्हणतात, कशा प्रकारे वैराग्य आमच्याकडे असावं. आम्ही जगद्गुरु तुकोबांचा विचार करावा, आम्ही जगद्गुरु तुकोबांना अभ्यासावा, आम्ही जगद्गुरु तुकोबांचा अभ्यास करावा. आमची भक्ती कशा प्रकारे असावी, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा मी विचार करावा. आमची किती निष्ठा असावी, संत शिरोमणी निलोबारायांचा मी विचार करावा. आम्ही परमार्थ करत असताना किती शांत असावं, आम्ही देवाचं कार्य करत असताना, आम्ही संसारात असो, प्रपंचात असो, किती शांत असावं, किती शांत असावं. ज्यांच्या नावाच्या पुढे शांती ब्रह्म लागलेला आहे, त्या शांती ब्रह्म नाथ महाराजांचा आम्ही विचार करावा, आदर्श घ्यावा. जो संसार आम्हाला नकोसा वाटतो, खायला धावतो, जे घर आम्हाला खायला धावतोय, कधीतरी त्याचाही आम्हाला कंटाळा येतोय, त्याच संसारामध्ये राहुल संतांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं का? उलट अंतिम मौली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीण तिन्ही लोक. ते सगळं काही करत असताना मी काय करतोय माहितीये का? असत्य स्वीकारतोय, नको त्या मायेच्या जाळामध्ये अडकतोय. मायेचं जाळं आमचं आम्ही तयार करतोय. माणसाला कोणी बांधत नाही, स्वतःहून स्वतःला मनुष्य बांधून घेतोय, स्वतः बद्ध अवस्थेमध्ये राहतोय. प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, ज्ञानेश्वय समाधान या बद्ध. बद्धाचं मुख्य लक्षण सांगत असताना असं म्हटलेलं आहे, जयास नाही आत्मज्ञान, हे मुख्य बद्धाचं लक्षण. ज्याला आत्मज्ञान नाही ना, मुख्य बद्धाचं लक्षण आहे. आम्ही अज्ञानामध्ये बांधलेलो आहोत, आम्ही अंधश्रद्धेमध्ये बांधलेलो आहोत, आम्ही भ्रमामध्ये बांधलेलो आहोत. आम्हाला बांधणारे एकच नाहीत ना, अनेक आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कमी आहेत का बांधायला आम्हाला? या आम्ही गुणांनी बांधलेलो आहोत, आम्ही वासनेने बांधलेलो आहोत, आम्ही विषयांनी बांधलेलो आहोत, आम्ही व्यसनाने बांधलेलो आहोत. मुक्त व्हायचं आहे आम्हाला, बरं का? संसार प्रपंच करत असताना मी किती जरी ज्ञान आम्हाला असलं, किती जरी श्रीमंती आमच्याकडे असते ना पैशाची, किती जरी काही ऐश्वर्य आमच्याकडे असलं, तरी शेवटी ती बद्ध अवस्थाच आहे, बद्धच अवस्था आहे. एकाच मातीचे दोन पोपट ज्या वेळेला त्याने आणले, त्या ढोळीतून काढून घरी आणल्यानंतर जरा थोडे मोठे झाले, त्यांना दोन्ही पोपटांना वेगवेगळे दोन पिंजरे आणले. एकाला सोन्याचा पिंजरा आणला, एकाला लोखंडाचा पिंजरा आणला. दोन्ही पोपट त्या दोन्ही पिंजऱ्यांमध्ये राहायला लागले. एकदा पाहुणा त्या घरी आल्यानंतर त्या पाहुण्याने लोखंडातल्या पिंजऱ्यातल्या पोपटाला विचारलं, लोखंडाच्या पिंजऱ्यात जो पोपट होता त्याला विचारलं, कसं वाटतंय, कसं वाटेल काय? मी स्वतंत्र होतो, ह्या झाडावरून त्या झाडावर विहार करायचो, मस्त की अगदी इकडे तिकडे मी व्यवस्थितरित्या फिरायचो, स्वतंत्र होतो मी. कुठलं फळ खायचं, जेव्हा जे वाटेल त्या वेळेला ते फळ खायचं, आनंद घ्यायचा त्याचा, बंधनात नव्हतो, मुक्त होतो, आनंद घ्यायचो माझ्या जीवनाचा, माझ्या आयुष्याचा. पण आज या ठिकाणी सगळं जागेवर मिळते, पण बंदिस्त आहे ना, बांधलेलो आहे ना.
पिंजऱ्यात आहे ना, स्वतंत्र नाही जगण्याचं मला, स्वतंत्र नाही आहे. त्या पाहुण्याने विचार केला की हा लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हणून नर्वस आहे, म्हणून नाराज आहे. आपण सोन्याच्या पिंजऱ्यात जो आहे ना त्याला विचारूया. आणि तो पाहुणा त्या सोन्याच्या पिंजऱ्याजवळ गेला, त्या पोपटाला विचारतोय तुला कसं वाटतंय. तेव्हा पोपटाने दिलेलं उत्तर आहे का, काय म्हणतोय तो पोपट, पिंजरा सोन्याचा काय आणि लोखंडाचा काय, दोघांची अवस्था सारखीच आहे. संसार प्रपंचामध्ये गुंतलेला जो माणूस आहे ना, गरिबाची जी अवस्था आहे तीच श्रीमंताची, वेगळी अशी काही नाही आहे. ज्या दिवशी आम्हाला कळतंय ना, ज्या दिवशी आम्हाला आत्मबोध होतो ना, त्या दिवशी आम्ही प्रयत्न केला पाहिजे मोकळं होण्यासाठी. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझं पंख दिले देवाने, करे विहार सामर्थ्याने. भगवंताने प्रत्येकाला सामर्थ्य दिलेलं आहे, प्रत्येकाला बळ दिलेलं आहे. एखादा निखार असतोय बघा, वरती राख आलेली असते, आतमध्ये जिवंत असतो. फुंकर मारणारा भेटल्यानंतर कळतंय आतमध्ये जिवंत आहे. जोपर्यंत फुंकर मारत नाही तोपर्यंत त्याच्यावर राखच असते. आमच्या मनावर अंधश्रद्धेची राख आहे, अज्ञानाची राख आहे, भ्रमाची राख आहे. श्री गुरु ज्या वेळेला येऊन फुंकर मारतात ना, त्या वेळेला निखरा जिवंत आहे. परमार्थ करू शकतो, भक्ती करू शकतो, धर्म कार्य करण्याचं बळ आमच्या अंगी आहे. देवाचं कार्य, देशाचं कार्य करण्याचं बळ आमच्या अंगी केव्हा कळतंय, ज्या वेळेला गुरुचा उपदेश आम्हाला होतोय त्या वेळेला कळतंय आम्ही परमार्थ करू शकतो. ते सामर्थ्य आमच्यातही आहे. पण पाहिजे ना फुंकर मारणारा, त्याला शरण तर गेलं पाहिजे माणसाने. ज्या ज्या वेळेला साधू पुरुष भेटतात ना, ज्या ज्या वेळेला साधू पुरुषांचा संग होतोय त्या त्या वेळेला आम्ही विचारलं पाहिजे, आम्ही प्रार्थना केली पाहिजे. वाल्या कोल्याला समजल्यानंतर हो, ज्या वेळेला नारद मुनींना त्यांनी पहिला मागणी मागितलेली आहे, पहिला प्रश्न केलेला आहे बरं का. अनेक भेटले ना वाल्या कोल्याला आतापर्यंत, काही कमी भेटले का तुमच्या आमच्यासारखे. पण जे भेटले ना ते प्राण वाचवण्यासाठी, ते जीव वाचवण्यासाठी, ते द्रव्य वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे. उपदेशक कोणी भेटला नाही, मार्गदर्शक कोणी भेटला नाही. पण नारद मुनींच्या रूपामध्ये ज्या वेळेला सत्संग झाला त्यावेळेला वाल्या कोळी बोलतोय तुमच्याजवळ जे काय आहे ते काढून द्या, जे काय असेल ते काढून द्या. आनंद वाटला. संत देण्यासाठी चाललेले असतात. घातला दुकानं देते आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. ज्या वेळेला संतांकडे आपण मागतोय त्यावेळेला संतांना आनंद झाला पाहिजे. आनंद होतोय ते संत त्यांच्याकडे मागितल्यानंतर बरं का. जगद्गुरु तुकोबा आले, देऊन गेले ना आम्हाला 4,500 अभंग जगद्गुरु तुकोबाने दिले आम्हाला. आमच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी, आमच्या आयुष्याचा उद्धार करून घेण्यासाठी. मौली ज्ञानोबा आले, देऊन दिले ना आम्हाला मौलींनी सुद्धा. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. 18 अध्याय आहेत. एक ओवीचा जरी आम्ही अभ्यास केला ना, एक ओवी जरी अनुभवली तरी आमच्या जीवनाचा उद्धार झाला, आमच्या आयुष्याचा उद्धार झाला. अनुभवली पाहिजे. अमृत अनुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला. आमच्या जीवनाचा मॅन्युअल गाईड, माहिती पुस्तिका, हरिपाठ, एक एक अभंग वाचावा बरं का. कधीतरी निवांत बसा, निवांत वेळ काढून बसा आणि हरिपाठाचा एकच अभंग फक्त 10 वेळा वाचा. परत 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 वाचा. एक एक शब्द परत परत वाचा आणि एक एक शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे ते अनुभवा. एका अभंगाचा अभ्यास जर केला ना, एका अभंगाचा, तरी आमच्या जीवनाचा उद्धार होईल. एकाच अभंगाचा आत्मबोध झाला पाहिजे, त्याचा विचार आम्ही अंतःकरणपूर्वक केला पाहिजे. एवढं सामर्थ्य त्या हरिपाठामध्ये आहे. संत द्यायलाच आलेले असतात, फक्त आपण मागितलं पाहिजे. वाल्या कोणी सांगितलं ज्या, जे तुमच्याकडे जे काय असेल ते द्या. काढला विना गळ्यात टाकणार तेवढ्यात बोलतो हे काय घेऊन करणार आहे मी. अरे मग हेच आमच्याकडे, दुसरं काय आमच्याकडे हेच आहे. द्रव्य द्या काय असेल ते. अरे पण कशासाठी, काय हे सगळं कशासाठी करतोय. सांगितलं त्यांचं, ते संभाषण झालं. बरंच काही जाऊन विचार त्या बाईला, त्या मुलांना वाटेकरी आहेत का, बरंच काही झालं. ते गेला, विचारला, आला. महत्वाचा आहे साष्टांग नमस्कार घातला आत्मबोध झाल्यानंतर. ऐका, महत्वाचं आहे.
आत्मबोध झाल्यानंतर खरं काय आणि खोटं काय ज्या वेळेला माणसाला कळतंय त्यावेळेला माणसाने आपला अहंकार बाजूला सांडून, आपला अभिमान बाजूला सांडून नम्रतेने संतांना शरण गेलं पाहिजे. आणि नम्रतेने संतांना शरण गेल्यानंतर पहिला संतांना विचारलं पाहिजे, आता आमच्या उद्धाराचा मार्ग सांगा. हीच मागणी मागायची संतांकडे. काय? आमच्या उद्धाराचा मार्ग सांगा. काय म्हणतोय तो? वाल्याकोली वाल्मिक व्हायचा आहे, पण म्हणतोय काय? उद्धाराचा मार्ग सांगा. आणि मग सांगितलं उद्धाराचा मार्ग एकच आहे. या कलियुगामध्ये तुम्हा आम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल, कलियुगाचा चाललंय बरं का, तर हरीचं चिंतन, हरीचं नामचिंतन. नामस्मरणामध्ये किती पॉवर आहे. वाल्याचा जर वाल्मिक होऊ शकतो, ऐका, किती रांजणं भरली होती वाटतंय त्यांनी? 7 रांजणं. अभ्यास आपला सगळ्यांचा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. आपण किती रांजणं भरल्यात? आमची 7 रांजणं ओसंडून चाललेली आहेत. 2, 4, 6 आणि 7 बोलून चाललात ना, ओलांडून चालल्यात ती. आम्ही डोळ्यातून काय पाहतोय, कानातून काय ऐकतोय, आम्ही श्वास काय घेतोय, आम्ही सुगंध घेतोय की दुर्गंध घेतोय, आम्ही तोंडातून काय बोलतोय, ओलांडून चालल्यात ती. ऋषी होते थोर भवितिकेला कवित्व विचार परी वाल्मिकासारखा कवीश्वरण न भूतो न भविष्यती. पूर्वी केली दुष्टकर्मे परिपावन झाला रामनामे नाम जपता दृढ पुण्य सीमा सांडिले. वाल्मिकी जे ते तप केले ते वन पुण्य पावन झाले. उफराटे नाम जपता वाचे पर्वत फुटले पापाचे ध्वज उभारिले पुण्याचे ब्रह्मांड उरुदे. नारद मुनी म्हणतात राम नाम जप, राम बोलता येत नाही म्हणे, मला पटकन बोलता येते. चालेल ना, चालेल. नामस्मरण झालं पाहिजे, घडलं पाहिजे. आम्हाला दुःखामध्ये देवाची आठवण होते, सुखामध्ये मात्र आम्ही देवाला विसरतोय. कबीर महाराज म्हणतात दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय. जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. सुखात जर आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं तर दुःख कधी येऊन जाईल पत्ता पण लागणार नाही. कारण त्यावेळेला आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेलो असतो, रममाण झालेलो असतो. फक्त नामस्मरण केलं पाहिजे. तुम्हाला कुठल्याही विषयातून, विकारातून, कुठल्याही वासनेतून, कुठल्याही व्यसनातून, तुम्हाला कुठल्याही वाईट विचारापासून जर मुक्त व्हायचं असेल ना, तर सगळ्यात श्रेष्ठ साधना आहे नामस्मरण. सगळ्यात श्रेष्ठ उपाय आहे या कलियुगामध्ये नामस्मरण. नामस्मरणामध्ये किती पॉवर आहे, किती सामर्थ्य आहे. दगडात तारण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तर म्हणतात ना, यम वापी स्मरण भावम ते जत्यंते कलेवरम तम तमे विनती कोणते सदा तद्भाव भाविता. मौली म्हणतात ते विजी तेने अवसरे जे आवडून जीव उरे, ते मरणाचे मेरे पारवो लागे आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आम्ही. दलिता कांडिता तुझं गायीना अनंता. बरं का, अर्जुनाचा एक केस फक्त भगवंतांना भेटला, तो केस भगवंतांनी लावला कानाला. श्रीकृष्ण 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 असा आवाज येतो. मांस त्वचा नाडी अस्थि नसताना, ऐका ना, नुसता केस भगवंताचं नामस्मरण करत होता. रोम आमच्या तोंडातून तरी कमीत कमी आलं पाहिजे ना. चोखोबा ज्या ठिकाणी गेले त्या दरडीखाली, त्यावेळेला जेव्हा त्या हाडं गोळा करायची आली असती, त्यावेळेला चोखोबांची हाडं कोणती, असती कोणता, हा विचार करायला लागला. संतांनी सांगितलं जा ज्या ठिकाणी त्या दरड कोसळलेली आहे ना, तिथल्या अस्थी कानाला लावून बघा. ज्या अस्थीतून, ज्या हाडातून विठ्ठल 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 असा आवाज येत असेल ना, त्या अस्थी चोखोबांच्या. मांस त्वचा नाडी रोम नसताना नुसत्या अस्थीतून आवाज येत होता विठ्ठल 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 विठ्ठल. माय माऊली तुम्ही जनाबाईला सगळ्याच ओळखत असाल. जनाबाई माहिती आहे तुम्हाला, वाचली असेल, ऐकली असेल, ऐक नाही. दलिता कांडिता तुझं गायीन अनंत. जनाईचा अधिकार किती मोठा होता बघा ना. फक्त दळण दळायचं मनात घ्यावं, पांडुरंग परमात्म्याने यावं, ती आंतरी अंतरावी, जातं लावावं, जातं ठेवावं, खुंटा टोकावा, त्याच्यामध्ये ते जे दळण दळायचंय ते जवळ घ्यावं. दळायला आधी त्यांनी सुरुवात करावी आणि मग बाजूला येऊन जनाबाई बसायची. काय अधिकार असेल जनाबाईचा. एकदा ओव्या गायला सुरुवात केली ना जनाबाईंनी की पांडुरंग परमात्मा एवढे रममाण होऊन जायचे, एकरूप होऊन जायचे, रममाण होऊन जायचे. त्या चिंतनामध्ये, त्या ओव्यांमध्ये एकरूप होऊन जायचे. बरं का, जनाबाईच्या चरित्रामध्ये ती गोष्ट आलेली आहे. ते
पांडुरंग परमात्म्याची दागिनी पांडुरंग परमात्मा तिथे विसरून गेला, जनाईची वलकल घेऊन गेला. आलं का लक्षात? त्याच जनाईचे ती रचना बरं का, ते अभंग वगैरे ज्या वेळेला कबीर महाराजांच्या कानावर गेले, कबीर महाराजांनी ऐकलं बघितलं, त्यावेळेला विचार करायला लागले की अरे रचना एवढी उत्तम आहे, अभंग त्या ओव्या एवढ्या उत्तम आहेत, एकदा तरी जनाईचं दर्शन घ्यावं, एकदा तरी जनाईला भेटावं. आणि निघाले कबीर महाराज जनाईच्या भेटीसाठी. पंढरपूर क्षेत्री आले. आल्यानंतर त्यांना समजलं की त्या ठिकाणी जनाई नाही आहे, नामदेवाच्या घरी आहे. नामदेवाच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी विचारत सांगितलं जनाईला भेटायचं आहे, अमक्या अमक्या ठिकाणी गोवऱ्या थापायचं काम चालू आहे, त्या ठिकाणी जनाई आहे. समजतंय ना? नामस्मरणावर चाललंय आपलं. काय म्हणतात, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आणि ज्या ठिकाणी गोवऱ्या थापायचं काम चालू आहे त्या दिशेने निघाले कबीर महाराज. त्याच जागेवर गेल्यानंतर दोन बाया भांडतायत एकमेकांशी. ऐका ना, दोन बाया एकमेकांशी भांडतायत. कबीर महाराज विचार करतायत यापैकी जनाई कोण नाही, पण पत्ता तर हाच आहे. कमीत कमी यांना विचारू तर खरं, इथे कुठे आहे का आजूबाजूला. कबीर महाराजांनी विचारलं इथे जनाई आहे का, तुम्हाला दिसले का? जनाईशी भांडणारी बाई बोलते ही कोण? जनी चोर, माझ्या अख्ख्या गोवऱ्या तिने चोरल्यात, दिसत नाही का तुम्हाला, तुम्ही ओळखत नाही का, ही जनी. ज्या वेळेला कबीर महाराजांनी ह्या ऐकलं त्यावेळेला परतीच्या दिशेने दोन पावलं टाकली. तेवढ्यात ती बाई बोलते, भांडणारी बाई, ऐका, भांडणारी बाई बोलते, ओ बाबा तुम्हाला माहिती आहे का, आम्ही दोघीच जणी आहेत, दोघीच जणी भांडतोय, पण नियम काय माहिती आहे? ज्या वेळेला दोघांची भांडण चालू असेल आणि त्या ठिकाणी तिसरा जण आला तर त्याने काय करायचं आहे? वाढवायचे भांडण, आग लावायचे, तेल ओतायचं आहे, अथवा तत्वा सांगायचं आहे, अजून भांडण कशी वाढेल त्यासाठी प्रयत्न करायचे नाही. ती भांडणारी बाई बोलते तिसरा जर कोणी आला तर त्याने सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. ऐका, भांडण पुरुषांचे असो व महिलांचे असो, दोघांची भांडण जर चालू असेल आणि अचानक जर तिसरा तिथे कोणी गेला तर त्यांनी भांडण सोडवायसाठी प्रयत्न करायचे. सोडवा आमचं भांडण. कबीर महाराज म्हणतात काय करू, काय करू, काय करू? तिच्या गोवऱ्या तिला द्या, माझ्या गोवऱ्या मला द्या, भांडण मिटली. कबीर महाराज बोलतात ताई ग, एकाच शेणापासून तयार केलेल्या एकाच आकाराच्या गोवऱ्या मी कशा वेगळ्या करू बरं? एवढेच शब्द जनाईने ऐकले आणि जनाईच्या तोंडातून निघाले, ओ बाबा जा त्या गोवऱ्या कानाला लावा. ज्या गोवऱ्या माझ्या आहेत ना त्या विठ्ठल विठ्ठल बोलत असतील, ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत असेल ना त्या गोवऱ्या माझ्या आहेत. एवढ्या ठामपणे कॉन्फिडन्स आत्मविश्वासाने सांगते जनाई. आणि मग कबीर महाराजांना इच्छा झाली, त्या ठिकाणी मनामध्ये विचार आला की पाहू तर खरं हे काय आहे. आणि ज्या वेळेला गोवऱ्यांना कान लावलं, आता तिच्या गोवऱ्या काय बोलत होत्या त्याने सांगत, पण जनाईच्या गोवऱ्या बोलत होत्या विठ्ठल 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 विठ्ठल. कबीर महाराजांनी हात जोडले, नमस्कार केला. जनाई खूप मोठा अधिकार आहे का तुझा? बरं का, आमच्या भाकरी जर अजून सासूला शिवाय देत असतील, कधीतरी भाकरी लावून बघा कानाला काय आवाज येतो त्या. बरं का, प्रत्येक कार्य करत असताना मी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, कारण आम्हाला शेवट आहे 100% सत्य आहे. आमचा शेवट कधी आम्हाला माहीत नाहीये, पण शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटची वेळ गोड व्हावा असं जर वाटत असेल तर ज्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, आदर्श घ्या त्या आईसाहेबांचा. शेवटच्या श्वासापर्यंत सत्संग केला, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी परमार्थ केला आणि भगवंताचं नामचिंतन करता करता तुमचा आमचा निरोप घेतला. भगवंताचं नामचिंतन करता करता तुमचा आमचा निरोप घेतला आईसाहेबांनी. या ठिकाणी आम्हाला जाणीवच करून दिलेली, आम्हाला ओळखच करून दिलेली आहे. तुम्ही ज्याच्याविषयी आवड निर्माण करताना अंतःकरणामध्ये तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे. जे तुमच्या आवडीचं असेल तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे, आणि जे शेवटच्या वेळेला आठवत आहे त्यालाच तुम्ही शेवटी मरणोत्तर प्राप्त होत असता, मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होत असता. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करता आलं पाहिजे, तेवढं चांगलं करता आलं पाहिजे. कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाचा तिरस्कार करू नका. वाईटाकडे आम्ही सहज वळवलो जातोय, सत्याकडे चांगल्याकडे आम्हाला वळवावं लागतंय.
चांगले विचार आमच्या अंतःकरणामध्ये बिंबवावे लागतात, आमच्या मनावर बिंबवावे लागतात, त्याचं परत परत मार्गदर्शन करावं लागतंय. एखाद्या ठिकाणी चांगलं कार्य करत असेल तर मुलाला परत परत सांगावं लागतंय. वाईट करायला सांगावं लागत नाही, सांगावं लागत नाही, ते सहज तिकडे वळलं जातं. प्रत्येक माणसाचं तसंच आहे. असत्याकडे आम्ही सहज वळवलो जातो, खोटं असेल ते सहज आम्ही स्वीकारतोय. मायेच्या जाळामध्ये आम्हीच